आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कार्तिकी, अगं कार्तिक, हिला काय झालं? एक आयडिया आहे. मणी सर इथं हाताला मिळेल ते काम करून आनंदात राहतायत खरे, पण असं किती दिवस चालणार हो? मला ना लय टेन्शन येतं मॅडम. म्हणजे त्यांच्या इथं राहण्यानं त्यांच्या भविष्याला धोका तर नाही निर्माण होणार? मला याचीच भीती वाटते. तुला काळजी वाटणं साहजिकच आहे, पण मणीसारख्या माणसांचं कधीच नुकसान नाही होत. ते कुठल्याही परिस्थितीत स्वतःला ऍडजस्ट करून घेतात. आता बघ ना, ह्या परिस्थितीत सुद्धा तो खुश आहे ना. तो त्याचा मार्ग शोधेल, काळजी करू नको. हा, आणि नुकसानच म्हणत असेल तर नुकसान मणीचं नाही, नुकसान सरपोतदारांचं. त्याच्यासारखा हुशार इमानदार कार्यकर्ता त्यांनी गमावला. म्हणजे स्वतःच्या मुलापेक्षा जास्त विश्वास आहे त्यांचा मणीवर. त्यामुळे नुकसान मणीचं नाही, नुकसान सरपोतदारांचं. काय झालं? का रडतीयस तू? काय झालं? असं रडत धावत का आला? काय प्रॉब्लेम आहे का? ते मी आज इंटरव्ह्यूला गेले होते ना, तिथं मला सगळे प्रश्न इंग्रजीत विचारले. म्हणजे मला त्यांचं म्हणणं कळत होतं, पण उत्तर द्यायला गेली तर माझी दात खिळच बसली. मला एका प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं स्वानंदी. त्यांनी माझं तोंडावरच अपमान केला ग. म्हणाले निघून जा इथून. आता मी पडले गावाकडची मुलगी, मला काय गरज पडते ती इंग्रजी का इंग्रजी बोलायची? आणि इंग्रजी येत नाही म्हणजे काय आम्ही पार बाद झालोय? हा, आमच्या अंगातल्या कलेला काही वावच नाही. नाही, तसं नाही. तू शांत व्हा आधी. ये इकडे बस. बस इकडे बस. शांत हो, रडू नको ना तायडे. पाणी देऊ का तुला? मला नकोय पाणी पिणी. शिखा, काय करतेस तू? हा मणी खूप गुड बॉय बनतोय ना. सारखा आपला आदर्श वागणं मला फेक वाटतं कधी कधी. आणि आता काय, आपल्या वॉर्डन मॅमच्या मर्जीत राहून आणखीनच उडायला लागलाय. पण गाईस, मला असं वाटतं आत्याला जमिनीवर उतरवायलाच हवं. काय बोलता? हो, याला असं वाटतंय आपल्याला गोडधोड खायला घालून लोकांच्या चपला जोडून याचं सगळं इथे सॉर्ट झालंय. पण अरे बापरे, असं रडून कुठलाच मार्ग निघणार नाहीये. सॉरी, बेसिक इंग्लिश शिकणं ही काळाची गरज आहे. हल्ली शाळेत जाणारे मुलं सुद्धा बेसिक इंग्लिश बोलतातच. हे बघा, भाषा शिकणं यात काही वाईट नाही, उलट चांगलंच आहे. तुमच्या बहिणीचं उदाहरण घ्या. सुरुवातीला त्याही संकोचल्यासारखं होत्याच, पण आता त्या शिकल्यात भाषा. म्हणजे मोठमोठ्या क्लायंट सोबत सुद्धा ते इंग्लिश मध्ये बोलतात. तुम्ही उगाच त्याचा मोठा बाऊ करू नका. मणी सर, तुम्हाला आठवतंय मी जेव्हा गावाकडनं मुंबईत आले होते ना, तेव्हा तुम्ही बी मला असंच समजून सांगितलं होतं. आणि सगळ्यांसमोर कॉन्फिडेंटली इंग्लिश कसं बोलायचं हे शिकवलं होतं. मी काय म्हणते, तुम्हीच माझ्या ताईडीला इंग्लिश का नाही शिकवत? म्हणजे तुमच्या एवढे हे काम कुणी बी करू शकणार नाही.
आणि माझी ताईडी लय हुशार आहे की. प्लीज मनी सर, तुम्ही तिला शिकवा. म्हणजे तिला जर इंग्लिश आली ना तर तिला पटकन जॉब बी लागल. मनी सर प्लीज. नाही 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 स्वानंदी, तुमची गोष्ट वेगळी होती. ऑफिसमध्ये गरज पडेल तेव्हा मी तसं तसं तुम्हाला सांगितलं, पण यांच्या बाबतीत म्हणाल तर यांना व्यवस्थित वेळ देऊन शिकवावं लागेल. पण मला यांना कितपत वेळ देता येईल याच्याबद्दल शंका आहे. आपण एक चांगला क्लास शोधू ना यांच्यासाठी. क्लास बीस नाही हा. मला लय लाज वाटते क्लासला जायची. माही सर, म्हणजे तुमच्या मनातला अजून पण माझ्याबद्दल राग गेला नाहीये का? तुम्ही अजून पण माफ केलं नाही मला? म्हणूनच तर असं काही पण बहाणा काढून शिकवायचं टाळताय. नाही, असं काही नाही. असं कसं नाही? असंच आहे. बर, मी करतो प्रयत्न, शिकवतो. ओके, थँक्यू मणी सर. चला आपण आतापासूनच चालू करूया. मला ना 4 दिवसात असं पटपट इंग्लिश बोलायला शिकायचंय. चला. हाय मम्मा. हाय, कशा आहात? मी आज इतकी खुश आहे ना, इतकी खुश मी कधीच नव्हते. आणि म्हणूनच तुमचा हा आनंद सेलिब्रेट करायला मी हे घेऊन आली. हे काय? आज तुमचा स्पेशल डे आहे ना, म्हणून खास तुमच्यासाठी मणीशिवाय सरपोतदार घर. वाव, साऊंड्स गुड. घ्या, कट करा. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन तुला पण. बस बस बस, मी डाएटवर. आता त्या मणीला त्याची लायकी कळली असेल. सरपोतदार घरात राहून स्वतःला सरपोतदारच समजायला लागला होता. लायकी? सिरियसली? मम्मा, त्याची लायकी राहिलीच कुठे हो? तुम्हाला माहितीये, हॉस्टेल मधल्या मुलींनी त्याला हॉस्टेलचं पाणी भरायला लावलं. आणि तुम्हाला माहितीये, आता मी त्याला लवकरच टॉयलेट सुद्धा क्लीन करायला लावणार आहे. संचिता, तुझ्याकडे बघून वाटत नाही तू इतकी हुशार असशील म्हणून. मम्मा, हे तर काहीच नाही. माझ्या डोक्यात आणखीन एक प्लॅन आहे. काय? कसला प्लॅन? मम्मा, मणीने घर सोडलंय हे खरंय, पण नाही म्हणलं तरी त्याला सिंपथी मिळाली, राईट? मग आता आपण असं चित्र उभं करायचंय, म्हणजे हे सगळ्यांना सांगायचंय की मणीने स्वतःहून नाही घर सोडलेलं, तुम्ही त्याला घरातून हाकललंय. पण हे सगळं कशासाठी करायचं ग? मला तो घरातनं गेला हेच खूप आहे. असं काय करताय मम्मा? मणीने घर सोडलं म्हणजे सगळं झालं का? त्याचं पॉलिटिकल करिअर तो कुठेही राहून करू शकतो ना. आणि आता तो सिंपथी मिळवतोय, म्हणजे सुजित पेक्षा तो जास्त लोकप्रिय होऊ शकतो. म्हणून मी म्हणतेय, आपल्याला असं चित्र उभं करायचंय की मणीने तुमच्या घरातला एखादा डायमंड नेकलेस किंवा अशी कुठली तरी वस्तू चोरी केलीये, ज्यामुळे तुम्ही त्याला हाताला धरून धक्के मारून बाहेर काढले. आणि हे सगळं आपण पेपर आउट करायचं. मग झालं, मणीचं करिअर असं संपेल. संचिता, कसली हुशार आहेस ग तू. हुशार तर मी आहेच, पण तुमच्या इतकी नाही. तुमच्याकडून अजून खूप काही शिकायचंय मला, पण शिकेन, हळूहळू शिकेन. पण तोपर्यंत आपण तुमची अचीवमेंट सेलिब्रेट करूया. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. सो आपण इंट्रोडक्शन पासून सुरुवात करूया. ओके, इंट्रोडक्शन मध्ये कसं सोपे सोपे प्रश्न असतात, साधे साधे प्रश्न असतात, तसे आपण घेऊया. आणि घाबरायचं नाही, एकदम कॉन्फिडन्सली बोलायचं. मला तुमचं नाव सांगा. माय नेम
कार्तिकी देसाई. व्हेरी गुड. आता इथे फक्त इज वापरायचं आहे. ओके. माय नेम इज कार्तिकी देसाई. माय नेम इज कार्तिकी देसाई. व्हेरी गुड. आता क्वालिफिकेशन. व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? 12वी पास. हा 12वी पास. पण काय म्हणायचं? आय एम 12th पास. काय म्हणाल? आय एम 12th पास. आई नाही आय. आय. यम नाही एम. एम. 12th नाही 12th पास. आय एम 12th पास. आय एम 12th पास. व्हेरी गुड. परफेक्ट. जमलं. हा हॉबीज. कार्तिकी हो कुठे लक्ष आहे? व्हॉट आर युअर हॉबीज? माय हॉबीज आर टेलरिंग, डान्सिंग, सिंगिंग. हा आता इथे श नाही वापरायचंय. स. डान्सिंग, सिंगिंग. बोला बघू. माय हॉबीज आर टेलरिंग, डान्सिंग, सिंगिंग. अहो श नाही बाबा. स स स. डान्सिंग, सिंगिंग. अच्छा श नाही बाबा. स स. माय हॉबीज आर टेलरिंग, डान्सिंग, सिंगिंग. व्हेरी गुड. जमलंय. आणि अभिनंदन. हो श्रावण का महिना. इकडे लक्ष द्या. विसरून जा. पण कार्तिकी अभिनंदन. तुम्ही न चुकता पूर्ण वाक्य घेतलंय. द्या टाळी. हा आता वर्क एक्सपिरियन्स. हा कामाचा अनुभव. I have helped my mother for tailoring. मी लय एक्सपर्ट. मला काही काम द्या मी करीन. काय म्हणायचं ना अशा वेळी? आय हॅव असिस्टेड माय मदर विथ अ लॉट ऑफ टेलरिंग वर्क बिफोर सिन्स आय वॉज यंग. आय हॅव कमांड ओव्हर इट. I can easily do any design, pattern, embroidery, stitching work, etc. Okay? अहो मणी सर, माझ्या आयुष्यातलं सगळं इंग्लिश मी गोळा केलं ना, तरी पण इतकं इंग्लिश नाही बोलले मी. म्हणजे होईल, हळूहळू सरावाने होईल. मनोज दादा, वॉचमॅन. काय झालं वेदिका? अगं माझ्या रूम मध्ये पाणी नाही येते. माझ्या पण रूम मध्ये पाणी नाही येते. भावना, वेदिका, अगं इथे का आलात? काय झालंय? तुमच्या रूम मध्ये पाणी येत नाहीये का? हो ना, नाही येते. बाप रे. तुम्ही एक काम करा, तुम्ही वॉर्डन मॅम कडे जाऊन कंप्लेंट करा. तोवर काय करायचं मी बघते. हो ठीक आहे. जा पळा. ए मणी, काय हो? जनमत पक्षाचे खंदे कार्यकर्ते. मगाशी झाडांना तुम्हीच पाणी घालत होतात ना? हो मग आत येताना नळ बंद नव्हता केला का? हो की नाही? बाहेर तमाशा चाललाय. बघा मॅडम, तुम्ही दया करून या मणीला नोकरी दिली. हे बघा आता काय करून ठेवलंय याने. काय गोंधळ घातलाय तो. तेही नोकरीच्या पहिल्याच दिवशी. वा, छान. मॅडम मला एक कळत नाहीये, हा नळ चालू कसा झाला? म्हणजे मी जेव्हा आत आलो तेव्हा आठवणीने बंद केला होता. मग कसा? हो हॅलो, तुला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतेय? मी असं अजिबात बोललो नाहीये. मी फक्त माझी बाजू मांडतोय. मणी, अरे स्वतःची चूक कबूल करण्याऐवजी मीच कसा बरोबर आहे हे सांगून तू आणखी चूक केलीस. अरे तुला माहिती नाहीत वॉर्डन मॅडम कशा आहेत. तुझ्या जागी जर आमच्यापैकी कोण असतं ना, तर आम्हाला चांगली शिक्षा केली असती. काय शिखा? अरे हिला तर काल हॉस्टेलची पूर्ण लादी पुसायला लावलेली. का माहितीये? हिने तिच्या बॉस. आसावरी, अगं काय बोलतीयस तू? मणी सर असं का करतील? आणि हे सगळं करून त्यांचा काही फायदा होणार आहे का? ते म्हणतायत ना त्यांनी नळ बंद केला होता, तर केला असेल की बंद.
लागल्या मॅडम आपल्या सरांची बाजू घ्यायला. ए शिका, खूप झाला, खूप बोललीस तू. आणि काय ग, लोकांशी भांडल्याशिवाय तुला जेवण नाही जात का? सतत का लोकांशी भांडत असतेस? मणी सर बोललेत ना की त्यांनी नळ बंद केला होता, आणि एवढ्या इरिस्पॉन्सिबल पणे मणी सर वागणार नाहीत. मला पूर्णपणे गॅरंटी आहे त्यांच्यावरती. तुला कोणी विचारली आहे का गॅरंटी? मग तुझ्याशी बोलतच नाहीये मी, कळलं ना? आली मोठी गॅरंटी देणारी. तर दिसत नाही का ग, समोर थोडं पाणी सांडलंय, नळ चालू आहे ते. आणि मुळात ते पांढरी पाल ते घारे डोळे डिझाईन म्हणून दिले नाहीये, ते वापरायचे असतात. पण दिसत नाही इकडे काय चाललंय ते. नेहमी बस. प्रत्येक वेळेला तलवार काढून युद्ध करायलाच हवं का शिखा तुला? कुणावर हे आरोप करायच्या आधी 10 वेळा विचार करायचा, खरं खोटं बघायचं. तू म्हणते म्हणून सत्य असेल असं नाहीये ना. आणि कशावरनं? मणीला अडचणीत आणण्यासाठी. कुणी हे मुद्दामून केलं नाहीये नेहमीप्रमाणे. मॅडम, पण तसा काही पुरावा आहे का? शोधेन मी, काळजी करू नकोस. मणी, तू झाडांना पाणी घालत होतास, त्यामुळे आता हॉस्टेलमध्ये पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुझी. मग पाणी नळात आण किंवा बादलीत आण, या मुलींची सोय कर. ठीक आहे मॅडम, मी बादल्याने सगळ्यांना पाणी पोहोचवेल. मणी सर, मी तुम्हाला मदत करणार. सो आनंदी तुम्हाला हेल्प करणार आहे, तर मी पण तुम्हाला हेल्प करेन. मणी सरांनी मला काही पण विचार न करता मदत केली. मी पण मणी सरांना मदत करेन. ये क्या चल रहा है तुम लोगों का? मत बताओ, लेकिन स्वानंदी, मैं तुम्हारे साथ हूँ. मनी सर, मैं भी आपको मदद करूंगी. स्वानंदी, तुम्ही अशा अवस्थेत इतकी मोठी बादली पाणी वाहू नका, ते योग्य नाही. मणी सरांनी स्वानंदीला मोठी बादली का उचलू दिली ना सर? काय खुसर पुसर चाललंय यांच्यात? कार्तिक, मणी सर, मला माहिती आहे हे कोणीतरी मुद्दाम केलं. त्या माणसाला ना सोडणार नाही मी, त्याला असं शोधून काढेन ना, बघा तुम्ही. हो ना? अहो अहो, हे काय करताय तुम्ही? माझ्या अंगावर पाणी का टाकताय? काय करतोय म्हणते? किती चिडचिड करते जेसी. या ग्लोबल वॉर्मिंगची सुरुवात इथून झाली असणार आहे. चिल. हा, अच्छा. ए, तू बाजूला हो ग. जेसी, तू बाजूला हो. ए, छोटी छोटी मी छोटी चिडचिड करते. जेसी, मी चिडचिड करते. कोण मणी सर, मी चिडचिड करते. करते? ओके ओके, सॉरी. आपण पाणी भरूया. बेटर. हा. ए मंद, तू काय असतेस ग? तुझ्या अंगावर उडू पाणी? तू मंद, झगड़ा तुम दोनों के बीच में, मुझे क्यों बीच में घसीट रही? अच्छा. पण मी माझ्याकडे फातिमा, अगं काय करताय तुम्ही? लय दम लागला ग. हो ना जी, बचपन मध्ये आम्ही असं विहिरीतून पाणी आणायचो, पर अभी घर घर में तो नल आ गए, इसलिए आदत भी छूट गई. मी काय म्हणतो, झाली तेवढी मदत पुरे झाली. मंडळ आभारी.
आता 2-4 खेपा उरल्यात ते मी मारतो, तुम्ही जा आराम करा. नाही म्हणे सर, मी येते तुमच्यासोबत. अहो तशी माझी बकेट छोटी आहे की, मी नाही दमले. तुमचाच एक राऊंड कमी होईल. चला. मी काय म्हणते मणी सर, मणी सर. अहो काय पाणी काय उडवत आहे? तुमचं कुठं लक्ष आहे? माझं लक्ष बकेट भरण्याची वाट बघतोय. हो का? 4 वेळा हाका मारल्या मी तुम्हाला. 4 वेळा काही स्वानंदी, तुम्हाला माझ्या अंगावर पाणी उडवायचं होतं म्हणून तुम्ही आता हे नाटक करताय ना? मी नाटक करतेय? हो मी नाटक करतेय मनी सर. मी नाटक करतेय. स्वानंदी, मी नाटक करतेय. मी नाटक करते. मनी सर.